नमस्कार. एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून खूप लोकांचा नेहमी एस्पेशली यंगस्टर्सचा नेहमी प्रश्न असतो मला की सर इन्कमच्या किती टक्के EMI असायला पाहिजे. सायंटिफिकली माझ्या हिशोबाने 35% वर तुमचा EMI जाता कामा नये. याचा अर्थ असा आहे की जर का नवरा बायको मिळून किंवा जो कमवता माणूस आहे घरातला हजबंड अँड वाईफ त्यांचा जर का 2 लाख पगार असेल मॅक्झिमम 70,000च्या वर तुमचा EMI होता कामा नये. जर का जास्ती झाला EMI तर ती खूप मोठी रिस्क असते. 35% पण तुम्ही रिस्ट्रिक्ट केला पाहिजे EMI. तुमच्या घर खर्चासाठी तुमचा जो लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहे याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 35 ते 40% लागतात. म्हणजे दोन्ही मिळून EMI आणि तुमचा घर खर्च तुमची लाईफस्टाईल याच्यामध्ये जवळजवळ 70-75% साईडला जातात. उरलेले 20 ते 25% हे सेविंग्स करणं फार गरजेचं आहे. सेविंगमध्ये पण अर्धे शॉर्ट टर्म सेविंग्स जे तुम्ही 3 ते 5 वर्षामध्ये जे तुमचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही सेव्ह करू शकता आणि उरलेले 50% हे लॉंग टर्म गोल्स करू. तर 35%च्या वर कधी तुमचा EMI जाता कामा नये. जर का तो गेला तर ही एक खूप मोठी धोक्याची घंटी आहे. थँक्यू.